माणसाचा क्षणाचा भरोसा नाही असं अनेकदा म्हटलं जातं। याचाच प्रत्यय देणारी घटना कोल्हापूरमध्ये घडलीय। आजारी असल्यानं एक महिला पतीसह दुचाकीवरून रुग्णालयाकडे निघालेली असताना अचानक डोळ्यात कचरा गेला आणि क्षणात कुटुंबच उद्ध्वस्त झालं। दुचाकीवरील ताबा सुटल्यानं ती रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरीत कोसळली। यामध्ये मयुरी विशाल बेनके वय 30 यांचा मृत्यू झालाय, तर पती विशाल हे थोडक्यात बचावलेत। दऱ्याचे वडगाव इथं रविवारी रात्री 9:30च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मयुरी यांची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे त्या गावातीलच डॉक्टरांकडे रात्री 9च्या सुमारास निघाल्या होत्या। पती विशाल यांना घेऊन त्या दुचाकी चालवत जात होत्या। घरापासून 300-400 मीटरवर गेले असताना अचानक वारं सुटलं आणि मयुरी यांच्या डोळ्यात कचरा गेला, त्यामुळे दुचाकीवरचा ताबा सुटला। क्षणात दुचाकीसह ते दोघे रस्त्याकडेच्या विहिरीत कोसळले। पती विशाल यांनी मयुरीला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्रीचा अंधार आणि विहिरीची खोली जास्त असल्यानं अंदाज आला नाही। त्यांना पत्नीला वाचवण्यात अपयश आलं। वर येऊन त्यांनी आरडाओरडा सुरू केला, तसंच जवळच्या घरांकडे धावत जाऊन घटनेची माहिती दिली। याबाबत माहिती मिळताच रुपेश बेनके यांच्यासह ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली, तसंच मयुरी यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला। विशाल आणि मयुरी हे दाम्पत्य आपल्या 1.5 वर्षांच्या मुलीला घेऊन काही वेळापूर्वीच मित्राच्या घरी गेले होते। तिथून परतल्यानंतर त्यांनी मुलीला घरात आणून सोडलं। त्यानंतर ते दवाखान्यात जायला निघाले, मात्र जर मुलीला सोबत घेऊन गेले असते तर, या विचारानं गावकऱ्यांच्या अंगावरती काटा येत आहे। आईच्या अपघाती निधनानं 2 चिमुकल्या आईच्या प्रेमाला पोरक्या झाल्या। दरम्यान मयुरी यांच्या पश्चात पत्नी, 2 लहान मुली, सासू सासरे आणि दीर असा परिवार आहे। घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झालेली असून सहाय्यक फौजदार अभिजित पाटील अधिक तपास करत आहेत।